नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार स्वागत करतो। लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं आपलं चॅनल म्हणजेच मराठी अपडेट गुरु। तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 31 तारखेला मागील आठवड्यामध्ये बुधवारी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना जमा झाला। याच्यामध्ये बहुतांश ज्या लाडक्या बहिणी आहेत यांना हा जो लाभ आलेला नव्हता आणि एकच कमेंट करत आहेत की आम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आलेला नाही आहे। अशा मोठ्या प्रमाणावरती लाडक्या बहिणी आपल्या चॅनलवरती व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल येथे कमेंट करत आहे। तर यांच्यासाठी आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे। तर लक्षात घ्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 3 प्रकारे नोंदणी झाली होती। एक म्हणजेच नारी शक्ती दूत ॲप, दुसरी म्हणजेच वेबसाईट असेल आणि तिसरं म्हणजेच लक्षात घ्या अंगणवाडी सेविकाताई। तर यांच्याकडून ही नोंदणी करण्यात आली होती आणि लक्षात घ्या, ज्यांनी वेबसाईटवरती नोंदणी केलेली आहे त्यांना हा अकाउंट ॲक्सेस चेक करता येतोय। तर आम्ही देखील ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही आहे अशा लाडक्या बहिणींचं अकाउंट चेक केलं तर याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची बाब आढळली। आपल्या स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता। तर अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये देखील 31 तारखेला जो 17वा हप्ता आहे नोव्हेंबर महिन्याचा तो जमा करण्यात आलेला आहे। पण या ठिकाणी अकाउंट स्टेटस क्लोज अशा प्रकारचं स्टेटस तुम्हाला पाहायला मिळत आहे। पण लक्षात घ्या, अकाउंट क्लोज म्हणजेच लक्षात घ्या तुम्हाला काय अपात्र करण्यात आले नाही आहे किंवा तुम्हाला लक्षात घ्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-KYC मध्ये चुकीची ई-KYC केल्यामुळे तुम्हाला अपात्र करण्यात आलेला आहे। अशा प्रकारचा समज करू नये। तर हे सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच की DBT ॲक्टिव्ह आहे ती तुमची क्लोज झालेली आहे, तुमचा अकाउंट आहे ते क्लोज झालेलं आहे। याच्यामुळे तुम्ही स्टेटस जर चेक केला तर तुम्हाला त्या ठिकाणी जो हप्ता आहे तो तुम्हाला जमा करण्यात आला, परंतु लक्षात घ्या जो हप्ता आहे ई-KYC नसल्यामुळे कॅन्सल झालेला आहे। तर महाराष्ट्रामध्ये तमाम लाडक्या बहिणी तर यांचा अकाउंट पोस्ट बँकेमध्ये आहे। तर अशा प्रकारचा प्रॉब्लेम बहुतांश ज्या लाडक्या बहिणी आहेत तर यांना येऊ शकतो। त्यामुळे लक्षात घ्या, तुमच्या आधार कार्डला तुमचं बँक म्हणजेच आधार सीडिंग आहे का ते चेक करा। जर नसेल तर लक्षात घ्या या काही दिवसांमध्ये आधार सीडिंग लक्षात घ्या बदलू शकतं। काही योजनांच्या बाबतीत देखील असं होऊ शकतं की एकदा तुम्ही आधार सीडिंग जर केलं तर काही दिवसानंतर देखील जर ई-KYC लक्षात घ्या पोस्ट बँकांमध्ये ई-KYCचा प्रॉब्लेम असतो, त्याच्यामुळे तुमचा आधार सीडिंग राहू शकतं। तर लक्षात घ्या, लाडक्या बहिणी ज्या अशा आहेत ज्यांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आले नाही आहे तर हे नवीन कारण येत आहे। पण याच्यामध्ये ज्यांनी केवळ वेबसाईटवरती नोंदणी केली होती त्यांना चेक करता येत आहे। नारी शक्ती दूत ॲप किंवा लक्षात घ्या अंगणवाडी सेविकाताई असतील यांच्याकडे नोंदणी केली असेल तर त्यांना कोणताच ऑप्शन नाही आहे। पण यांच्यासाठी आपण यानंतर एक माहितीपर व्हिडिओ देतोय की त्याच्या माध्यमातून तुम्ही लक्षात घ्या हप्ते वितरण झाला आहे की नाही हे तुम्हाला कळणार आहे। तर सगळ्यात महत्त्वाची बाब हीच आहे की लक्षात घ्या पोस्ट बँकांमध्ये जर तुमचा अकाउंट असेल तर तुमची KYC जर पेंडिंग असेल तर कदाचित शासनामार्फत हा लाभ वितरित झाला, पण मात्र तुमची ई-KYC नसल्यामुळे किंवा आधार सीडिंग नसल्यामुळे लक्षात घ्या आधार सीडिंग हे चेंज होऊ शकतं, डिॲक्टिवेट होऊ शकतं। ही आम्ही संबंधित विभाग असेल तर यांच्यामार्फत माहिती घेतलेली आहे। तर या कारणांमुळे हा लाभ आहे येऊन देखील तुमचा लाभ रिजेक्ट झालेला म्हणजे परत गेलेला असू शकतो। तर अशा प्रकारची एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे। तर अशा प्रकारे केवळ वेबसाईटवरती ज्यांनी नोंदणी केली आहे त्यांना चेक करता येते। इतर लाडक्या बहिणींसंदर्भात लवकरच आपण माहितीपर व्हिडिओ घेऊन येत आहोत। तर अशा प्रकारे ही माहिती तुम्हाला चेक करायची आहे। जास्तीत जास्त पोस्टामध्ये असणाऱ्या लाडक्या बहिणींना हा प्रॉब्लेम आलेला आहे। तर अशा प्रकारे आता येत्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात डिसेंबर आणि जानेवारी तर या महिन्याच्या हप्ते वितरणाची घोषणा होणार आहे। लवकरच या संदर्भातले अपडेट प्रसिद्ध होणार आहे। आपण देखील माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देतच आहोत। याचबरोबर नोव्हेंबर महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात देखील आपण माहिती देतच आहोत। सर्व पात्र लाडक्या बहिणींना त्यांचा हप्ता आहे तो मिळणार आहे, हीच आताची कन्फर्म अपडेट आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। तुमच्या जर काही शंका असतील आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून तुम्हाला प्रॉपर माहिती देता येणार आहे। तर अशा प्रकारे योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी लाडकी बहीण योजना या संदर्भात सर्व अपडेट आणि खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।